नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आजचा आपला चर्चेचा विषय शिवसेना. शिवसेना, शिवसेना आणि फक्त शिवसेना. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना शिवसेना 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 म्हणजे नेमकं काय, हा जर प्रश्न आपण विचारला तर अनेक उत्तर येऊ शकतील. शिवसेना म्हणजे एक प्रादेशिक पक्ष, मराठी माणसांसाठी लढणारा, एक कडवटपणे आक्रमकतेने झुंजणारा एक पक्ष, एक राजकीय पक्ष. त्याचबरोबर काही लोक सांगतील की शिवसेना म्हणजे हिंदुत्वासाठी कडवटपणे रस्त्यावरही प्रसंगी उतरून वाटेल ते करणारा पक्ष. वेगवेगळी उत्तरं अशी येऊ शकतात. मात्र हाच जर प्रश्न आपण शिवसैनिकांना विचारला, कारण अनेकदा शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे असो की सध्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो किंवा युवा सेनेचे आदित्य ठाकरे असो, प्रत्येकजण एक सांगत असतो, शिवसेना म्हणजे आमचे शिवसैनिकच. त्यामुळे स्वाभाविकरित्या या प्रश्नाचं उत्तर जर आपण शिवसैनिकांकडे मागितलं तर ते सांगतील शिवसेना म्हणजे फक्त पक्ष नाही आमच्यासाठी, शिवसेना म्हणजे संघटना नाही आमच्यासाठी, शिवसेना म्हणजे आमच्यासाठी जीवनाचा मंत्र आहे, एक वेगळा असा मंत्र आहे हा. आणि त्याचबरोबर शिवसेना म्हणजे संघर्ष, शिवसेना म्हणजे त्याग, शिवसेना म्हणजे सर्वस्व आहे आमचं, असंही ते सांगतील. यामुळेच आजच्या या चर्चेच्या कार्यक्रमात आम्ही इतर कुणालाही जास्त आमंत्रित केलेलं नाही आहे, त्यांनाच बोलवलं आहे जे निगडीत आहेत, ज्यांचं जीवनच शिवसेनेशी, शिवसेनेशी आणि फक्त शिवसेनेशी. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि मी मराठीचे माध्यम सल्लागार भारतकुमार राऊत. खरं तर आज ती त्यांची मला ओळखच करून द्यायची नव्हती, कारण ते याच ज्या भूमिकेतून बोलणार आहेत ती भूमिका आहे. शिवसेनेचे ते खासदार होते, सातत्याने त्यांनी राज्यसभेत महाराष्ट्राचे, मराठी माणसांचे, शिवसेनेने जे जे मुद्दे पुढे आणले ते मुद्दे गाजवत ठेवले. असा हा माणूस आज आपल्या सोबत आहे, ज्यांना माहीत आहे की शिवसेना म्हणजे नेमकं काय आहे. कारण राऊत सरांचं संपूर्ण जीवन मुंबईत त्यांनी ज्या पद्धतीनं लहानपणापासूनच मुंबईत ते जगले, शिवाजी पार्क जे आपला शिवतीर्थ ज्याला शिवसैनिक म्हणतात त्या हार्टलाईनमध्ये ते होते, एक हृदयस्थळीच होते मराठी माणसाच्या. आणि त्याचबरोबर लोकल टू ग्लोबल झेप घेणारा माणूस, मात्र त्याला या मातीशी असलेली नाळ त्याने तोडली नाही. त्यामुळेच आज त्यांना आपण आग्रहानं या चर्चेत सहभागी करून घेतलेला. आणि त्याचबरोबर दुसरे जे या चर्चेत सहभागी झालेली लोक आहेत त्यांचाही मी परिचय करून देतो. सुभद्रा कदम आपल्यासोबत आहेत. सुभद्रा कदम हे नाव कदाचित आज अनेकांना लक्षात राहिलेलं नसेल. सुभद्रा कदम त्या मोजक्या राजकीय कार्यकर्त्यांपैकी आहेत ज्यांनी स्वतःच्या पक्षासाठी, विचारासाठी संघर्ष करताना स्वतःचा डोळा गमावला. रिलायन्सने जेव्हा विजेची दरवाढ केलेली, शिवसेनेने मोर्चा काढलेला, लाठीमार झालेला, त्या लाठीमारात सुभद्रा कदम यांनी आपला डोळा गमावला. त्या अंधेरीच्या शिवसैनिक आहेत. सोबत आहेत शार्दूल माडगूत, एक तरुण मुलगा 23 वर्षाचा, सध्या पत्रकारितेचं तो प्रशिक्षण घेतो. त्याचबरोबर त्यानं मगाशी मला सांगितलं की त्याचं वय 23 मी सांगितलं तुम्हाला, मात्र त्याचा शिवसेनेतला अनुभव हा 20 वर्षांचा आहे. कसा ते नंतर तो सांगेलच आपल्याला. त्याचबरोबर आपल्यासोबत भारत माडगूत आहेत, शिवसेनेचे परळ भागातले उपविभाग प्रमुख, एक असा कडवट शिवसैनिक जो शिवसेना आणि फक्त शिवसेनाच जगत आलेला आहे. राजेश दुबे आपल्यासोबत आहेत, भारतीय विद्यार्थी सेनेचा हा तरुण तडफदार कार्यकर्ता. खरं तर आता मध्यम वयाकडे चालला आहे, मात्र त्याचं रक्त स्वतःचं तरुण आहे असं ते अनेकदा तो सळसळतं असं सांगत असतो. खरं तर दुबे म्हटलं आणि शिवसैनिक तर अनेकांना आश्चर्य वाटेल, मात्र या दुबेंचं वैशिष्ट्य म्हणजे हा माणूस शिवसेनेचा सातत्यानं मराठी विभागातला शाखा प्रमुख होता आणि त्याच्या बोलण्यातून तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही तो इतर सर्व विषयांवर आपल्याशी चर्चा करेल जसे इतर शिवसैनिक बोलतात. आणि त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते, त्यांचंसुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे या माणसानं एक वेगळी प्रतिज्ञा केली होती, ती म्हणजे जोपर्यंत शिवसेनेतून वेगळे झालेल्या, म्हणजे शिवसैनिकांच्या भाषेत सांगतात शिवसेनेशी ज्यांनी गद्दारी केली अशा नारायण राणे यांचा पराभव होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, ही प्रतिज्ञा त्यांनी केली होती. आणि त्यांनी ती शेवटपर्यंत ती प्रतिज्ञा निभावून नेली. ते आपल्यासोबत आहेत. चर्चेची सुरुवात मी सर्वप्रथम करणार आहे राऊत सरांपासून. राऊत सर, म्हणजे आजचा दिवस हा नेमका वेगळाच आहे आणि त्यातही शिवसेना म्हणजे नेमकं काय ते अनेकांना उमजतच नसतं. अनेकदा म्हणजे आजही मी वृत्तपत्रात वाचताना पाहिलं की त्यांनी सांगितलं की एका प्रख्यात अशा राजकीय विश्लेषकाचं, त्यात राष्ट्रीय राजकीय विश्लेषकाचं एक विश्लेषण आलं होतं की शिवसेना का वाढली नाही, कारण शिवसेनेने खूपच वेगळी आक्रमकता ठेवली, त्यांनी तोडफोड केली. त्यामुळे म्हणजे इतर प्रादेशिक पक्ष कसे, द्रमुकचा त्यांनी उल्लेख केलेला, आश्चर्य वाटलं. कारण ते आठवतं एक घटना की त्यांनी संपूर्ण प्रिंटिंग, एका न्यूजपेपरची बिल्डिंग जाळलेली, त्यात काही लोकांच्या जीवालाही धोका पोहोचलेला. आणि त्याच वेळी असं विश्लेषण करताना तुम्हाला वाटतं का
म्हणजे नेमकी शिवसेना अशा लोकांना कळलेली आहे? नमस्कार आणि जय महाराष्ट्र. आज शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना लाख लाख वंदन करतो. तुम्ही चांगला प्रश्न मला विचारण्याच्या चर्चेला सुरुवात केली. खरं म्हणजे आधी मला मी मराठीचंही अभिनंदन करायचं कारण या विषयावर केवळ शिवसैनिक आणि शिवसेनेशी संबंधित मंडळींना तुम्ही घेऊन हा कार्यक्रम करताय हे खूपच चांगलं आहे. कारण शिवसेना म्हटलं की काही माणसं ही तलवारी घेऊनच निघतात. यांना कसं फोडून काढू, यांना कसं झोडून काढू यासाठी आपले चेहरे आणि आपल्या लेखण्या झिजवत राहतात. मला त्यांच्याबद्दल काही टीका करायची नाही, परंतु आपण अशा तऱ्हेचा कार्यक्रम केलात हे मला खरोखरच तुमचं सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने तुमचं अभिनंदन करायचं. ती मला विचारलं की शिवसेना म्हणजे नक्की काय, हा प्रश्न खरं म्हणजे अनेकांना पडला असेल. ह्याचं कारण असं तुम्हाला सांगतो की आज या देशामध्ये जे राजकीय पक्ष आहेत यातले अगदी थोडे हाताच्या बोटावर मोडण्या इतके सुद्धा नाहीत असे पक्ष सोडले. उदाहरणार्थ आसाम गण परिषद त्याच्यापैकी एक आहे. हे पक्ष, बाकी सर्व पक्ष हे राजकीय पक्ष म्हणून जन्माला आले आणि राजकीय पक्ष म्हणून जगले किंवा मेले. शिवसेना ही एक अशी गोष्ट आहे की शिवसेना जी जन्माला आली ना ती चळवळ म्हणून जन्माला आली. 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली. मुंबई महाराष्ट्रात आली. पण नंतर असं लक्षात यायला लागलं इकडच्या मराठी माणसांच्या की मुंबई महाराष्ट्रात आली परंतु मुंबईतून महाराष्ट्र गेला. कारण कुठल्याही बाबतीमध्ये मराठी माणसाला न्याय मिळत नव्हता. सरकारी नोकऱ्या असोत, सरकारी कॉर्पोरेशन्स असोत किंवा खाजगी नोकऱ्या असोत, सगळीकडे दाक्षिणात्यांचं भरती चालू होती. मराठी माणूस मात्र पलीकडच्या फुटपाथलाच उभा होता. म्हणजे पूर्णपणे क्वालिफाईड असून सर्व शैक्षणिक अर्हता असूनही ते असं होतं. मी त्या काळात शालेय जीवनात होतो, त्या काळातली मी गोष्ट सांगतो. डावललंच जात होतं, पूर्णपणे डावललं जातो. सर्व माध्यमातून शिवसेना मराठी माणसाला डावललं जातो. ही जी एक धगधग मराठी माणसाच्या मनात होती, जी आग पेटत होती, यातून जी चळवळ उभी राहिली ही चळवळ म्हणजे शिवसेना. या चळवळीला बाळासाहेब ठाकरेंनी एक मूर्त रूप दिलं, एक ऑर्गनाईज, एक संघटित रूप दिलं आणि तेव्हा जी संघटना निर्माण झाली म्हणजे आधी चळवळ आणि नंतर संघटना, या संघटनेतून 4 अक्षरी शब्द निर्माण झाला तो म्हणजे शिवसेना. राऊत सरांनी खूपच चांगलं सांगितलं. एक मिनिट फक्त पूर्ण करतो माझं. ही राजकीय चळवळ होती, त्यानंतर ती संघटना झाली आणि त्यानंतर जेव्हा शिवसेनेने निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तो राजकीय पक्षात तांत्रिक कारणासाठी हा राजकीय पक्ष बनला. त्यामुळे आधी चळवळ, मग संघटना आणि मग राजकीय पक्ष असा हा शिवसेनेचा प्रवास आहे. राऊत सरांनी खूप चांगले शब्द वापरले. त्यांनी खूप चांगलं एक तर वर्णन केलं. त्यांनी सांगितलं की शिवसेना म्हणजे मनामनातील धग आणि शिवसेनेचे एवढं चांगलं सार्थक वर्णन इतर कुणीही करू शकलं नसतं. थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी. ब्रेकनंतर शिवसेना या 4 अक्षरी अक्षरांचा, या 4 अक्षरी शब्दाचा प्रवास आपल्याला असाच चर्चेचा पुढे न्यायचा आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना शिवसेना 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 जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना शिवसेना 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 स्टुडिओत आपल्यासोबत अरविंद भोसले आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते. खरं तर प्रवक्ते हा शब्द खूप औपचारिक वाटतो कारण ते प्रत्यक्षात शिवसेना जगतात. त्यांनी जो मध्यंतरी चपलेचा त्याग केलेला, सर्वांच्या लक्षात राहणारा शिवसैनिक आहे. त्यांनी आता मगाशी सांगितलं की तुम्ही जे आम्ही स्टिंग प्ले करतोय ना त्यात बाळासाहेबांचे जे शब्द आहेत, जो आवाज आहे, तो ऐकून आम्हाला चार्ज झाल्यासारखं वाटतं. आणि मला वाटतं हाच खरा शिवसैनिक असण्याचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आपल्यासोबत सुभद्रा कदम आहेत. म्हणजे सुभद्राजी, एक वेगळं तुमच्याबद्दलचं आहे की तुम्ही शिवसेनेच्या आंदोलनात विजेच्या दरवाढी विरोधात जे आंदोलन झालं होतं सांताक्रूजला, मला वाटते मुंबईतील, तिकडे रिलायन्सच्या विरोधातला, त्यात डोळा गमावलेला. नेमकी ती घटना लोकांना सांगा. घटना म्हणजे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवंदन करून मी कोट्यानकोटी त्यांना साष्टांग नमस्कार करते. शिवसेना हे 4 शब्दाचे अक्षर. शिव म्हणजे 100, कोट्यानकोटीचं वाक्य
व म्हणजे वचनबद्ध, स म्हणजे सेना आणि न म्हणजे जे आपल्या अंगावर कोणी आलं तर त्याला नडायचं, ते त्याला सोडायचं नाही, असं हे बाळासाहेबांचे शब्द म्हणून 4 अक्षरी आहे. त्यांनी शिवसेना म्हणून असं नाव दिलं. आणि हे 2009 म्हणजे जे आंदोलन झालं हे माझ्या एकटीसाठी नव्हतं. हे आज सगळ्या महाराष्ट्रावर वीज दरीमुळे काही लोकांच्या घरात कमवती लोक आहेत, काही लोकांच्या घरात कमवती लोक कमी आहेत. आज एक माणूस कमवत आणि 4 माणसं खाणार, त्यांना ते भारी वाटत होतं. त्यामुळे ह्या आमच्या बाळासाहेबांनी जे मोर्चा जो काढला त्याच्यामध्ये मी स्वतःहून मला कळलं, आज पेपरला आलं, मी पेपर वाचलं, मी उद्या गावी जाणार पण मी नाही गेले. मी काय म्हणाले, नाही ह्याच्यामध्ये आपला पण वाटा आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये सहभाग होऊन ह्या मोर्चामध्ये भाग एक घेतलं. आणि त्या आंदोलन करत असताना काही तांत्रिक बिघाडमध्ये काही झालं असेल किंवा नसेल हे मी सांगू शकत नाही. आणि या लाठीचार्जमध्ये माझा डोळा गेला. पण मी तरी असं म्हणेन की माझं एक डोळा जरी गेला, पण ह्या कोणी की असो, ह्या रिलायन्सच्या दरवाढीमुळे हा डोळा गेला म्हणजे असं मी सांगू शकणार नाही. आणि त्यातूनही जरी किती आंदोलनं जरी झाली तरी मी अशी मागे हटणारी नाही. न म्हणजे लढायचं. खूप सुभद्राताई जे म्हणाल्यात ना की शिवसेनेतला न म्हणजे आम्हा शिवसैनिकांसाठी लढायचा न येतो. आणि आपल्यासोबत अरविंद भोसले आहेत. अरविंदजी म्हणजे अवघा महाराष्ट्र खरं तर तुम्हाला ओळखतो, विशेषतः तुम्ही जी प्रतिज्ञा केली आणि पूर्ण केली, मला वाटतं पुन्हा एकदा केली ती आणि पुन्हा एकदा ती पूर्ण करून दाखवली. नेमकं ते संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. जसं अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या अशा मूलभूत गरजा आणि त्या मिळवायच्या असतील तर शिवसेना ही 4थी मूलभूत गरज झालेली. आणि अशी शिवसेना संपवण्याची जेव्हा समजा कोणी भाषा करत असेल तर स्वाभाविक आहे की तमाम मराठी माणूस असेल आणि शिवसैनिक असेल हा पेटून उठला होता त्या संपूर्ण विषयाच्या विरोधात. म्हणून म्हणजे आमच्या दृष्टीने आजचा तो विषय जो आहे किंवा ती व्यक्ती जी आहे तो विषय संपलेला आहे. आमच्यासमोरची आव्हानं वेगळी आहेत. परंतु शिवसेना संपवण्याची समजा कोणी जर भाषा करत असेल तर जिद्दीला पेटणं म्हणजे काय, म्हणजे जो शिवसैनिकाचा जो मूलभूत स्वभाव आहे ती जिद्दीला पेटणं, ती कसं होत नाही, अशक्य ते शक्य करून दाखवणं, हे जे शिवसेनेचं जे स्थायी भाव आहे ना, तर त्या अनुषंगाने मी ती शपथ घेतली होती. 23 नोव्हेंबर 2005 मला आजवर दिवस आठवतोय. शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला आणि पुन्हा एकदा त्या वल्गना चालू झाल्या की शिवसेना संपली, भरवा झेंडा खाली उतरला. आणि जण त्या पोटनिवडणुकीमध्ये दुःखी झाले होते कणकवलीला. आणि मी कणकवली सोडताच इथे चपला सोडून निघालो त्या बालचंद्र महाराजांच्या मठाच्या बाहेर, की पुन्हा इथेच येऊन ह्याच भरव्या झेंड्याच्या साक्षीने जो डौलाने फडकणार असेल चप्पल घालेल तोपर्यंत मी त्या चपलांचा त्याग केला होता. आणि मला असं वाटतं की मी एकटाच नव्हतो, अनेक जण जिद्दीने उतरले होते. आणि कोकणच्या त्या सर्व ग्रामदेवता आणि कोकणचा जो जनता जनार्दन आहे त्याच्या कृपेने ते यश आम्हाला कितीतरी पटीने पूर्ण मिळालं. मला वाटतं पुन्हा वांद्रे पोटनिवडणुकीच्या वेळी तुम्ही तशीच प्रतिज्ञा केली. हां, मला विश्वास म्हणजे आता नियतीने ती संधी चालून दिली होती. ज्या मातोश्रीने त्या व्यक्तीला रंकाचा राव केला होता, पुन्हा एकदा ती जी काही आसुरी जी महत्त्वाकांक्षा होती त्या व्यक्तीची, त्या आसुरी महत्त्वाकांक्षेच्या माध्यमातून ते पुन्हा तिथे आले आणि नियतीने आणून दिलेली संधी होती ती मला सोडायची नव्हती. अर्थात सर्वच शिवसैनिकांनी त्या संधीचं सोनं केलं आणि पुन्हा एकदा तो जो निश्चय होता तो माझा पूर्ण झाला होता. खरं तर शहरी माणसांना म्हणजे अगदी मला सुद्धा चप्पल काढून जर थोडंसं अनवाणी चालायचं म्हटलं ना तर खडे बोचतील, काटे लागतील. मात्र म्हणून एक माणसाचं कौतुक वाटतं की त्याने प्रतिज्ञा केली, ठरवलं आणि चप्पल न घालता अनेक वर्ष तो फिरला आणि शेवटी प्रतिज्ञा पूर्ण केली, पुन्हा एकदा प्रतिज्ञा केली, पुन्हा पूर्ण केली. भारत माडगूत आहेत शिवसेनेचे परळ म्हटलं की शिवसेनेचं म्हणजे जसं शिवतीर्थ म्हणतात शिवाजी पार्कला शिवसैनिक, ते एक हृदयस्थळ आहे, तसंच परळ म्हणजे त्यांचे बाहू आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. म्हणजे तुम्ही तर शिवसेनेच्या त्या सुरुवातीच्या प्रवासापासून म्हणजे शिवसेना म्हटलं की संघर्ष हे मानणाऱ्या त्या शिवसैनिकांपैकी आहात. तुमचे अनुभव म्हणजे बाळासाहेबांपर्यंत तुम्ही अनेकदा म्हणजे बाळासाहेब कौतुक करायचे, जर कोणी काही अरेला कार्य करून दाखवलं तर त्याचं ते कौतुक करायचे. काही अनुभव बाळासाहेबांचे? मी प्रथम शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माझ्याबरोबर ज्यावेळेला शिवसेना परळ कामगार भागामध्ये स्थापन झाली त्या काळातले काही शिवसैनिक आज आपल्यामध्ये नाही आहेत.
उदाहरणार्थ माजी आमदार दिवंगत विठ्ठल चव्हाण, आमचा माजी शाखा प्रमुख रवींद्र मसूरकर, ज्यांनी शिवसेनेसाठी MSc हे शिक्षण पदवीधर असून देखील शिवसेनेमध्ये वाहून घेतलेले आमचे सखाराम पाठक, दिवंगत सखाराम पाठक यांना या स्मृतीस मी मानवंदना देतो सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त. आणि आपण सांगितलं की अनेक वेळा म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या बंगल्यावरती जाण्याचा योग ह्यांच्यामुळे मलाही आला. उदाहरणार्थ मोहन रावलेच आमचे माजी खासदार आहेत. आणि प्रत्येक वेळेला आम्ही ज्यावेळेला बाळासाहेबांकडे जात होतो तर साहेबांकडे जवळ बसून आम्ही चर्चा वगैरे करत होतो आणि तो योग येत होता. एक तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. तुम्हाला जेव्हा हिंदुत्वावरती प्रथम पोटनिवडणूक लढवली गेली बाळासाहेबांनी, ती प्रभूंची पोटनिवडणूक मला वाटतं 1987 1987 साली विलेपार्लेमध्ये वेर्ले पार्लेमध्ये. आणि त्यावेळेला संपूर्ण म्हणजे निवडणूक असली, पोटनिवडणूक असली की प्रत्येक शाखेतले सैनिक तिथे जात होते. आणि माझ्यावरती एक जबाबदारी टाकलेली की मला दौलतनगर हा जो मतदारसंघ होता तिथे मला पोलिंग एजंट म्हणून नेमलं होतं. मला वाटतं सांताक्रूज पश्चिम एक संवेदनशील भाग आहे. संवेदनशील भाग होता. संपूर्ण मुस्लिम वोटर्स होते तिथे. आणि अशा ठिकाणी माझ्यासारख्या एका सामान्य सैनिकाला तिथे पोलिंग एजंट म्हणून नेमलं होतं. आणि पोलिंग एजंट त्या माझं मी पार करत होतो. माझ्यावर जबाबदारी टाकली. त्या जबाबदारीला योग्य तो न्याय द्यावा ह्या दृष्टीने शेवटी मी परळचा शिवसैनिक होतो. अन्याय झाला तर तिथे धडक द्यायची ही माझं कामच होतं. आणि मी त्या येथे ज्यावेळेला मुस्लिम महिला वोटर्स मतदान करायला आल्या, ही रांग लागली होती, त्यावेळेला मी महिलांना म्हणालो की मला जे निवडणूक अधिकारी त्यांना बोललो मला बुरके काढून बघायचे आहेत यांचे. का तर ते पुरुष आहेत का स्त्री आहे का त्यांचं वय 40 आहे का 28 आहे, त्यांच्या मतदार यादीमध्ये जे त्याप्रमाणे आहेत. कारण कदाचित बोगस मतदान होण्याचा तिथे जास्त संभव होता. आणि ते बुरके उतरत असताना ते लोक त्यांचे काही पोलिंग एजंट, काँग्रेसचे पोलिंग एजंट बसलेले, ते मला धमक्या द्यायला लागले. आमच्या मुस्लिमच्या धर्मामध्ये हे बुरके काढत नाही, तू बाहेर तुला दाखवतो. मी शेवटी हाडामाडाचा परळचा शिवसैनिक होतो. बोललो जा, तुझ्या धमकीला मी घाबरत नाही, मी मतदान करायला देणार ना, तू कोणालाही घेऊन ये. निवडणूक अधिकारी आले, सगळे आले. आणि त्यानंतर मी बोललो माझ्या नियमामध्ये मी बसते की तुम्ही मला सांगा मी कुठल्या नियमाच्या विरोधात वागतोय का, जे आहे ते सत्य आहे, मी मतदान करायला देणार नाही. 2 तास मी मतदान बंद केलं होतं त्या काळामध्ये. आणि 2 तास मतदान बंद झाल्यानंतर ही रांग लागलेली. प्रभाकर कुंटे आले. आमच्या शेवटी मनोहर जोशींना आदर